ओम नमो नारायणाय. मी डॉक्टर कृष्ण देवगिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू. चला तर आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये शास्त्रानुसार कासवाचे मंदिरातील महत्त्व. कासव धनप्राप्ती, शांती, वात्सल्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक असल्यामुळे मंदिर, घरी आणि हाताच्या बोटात त्याला स्थान प्राप्त आहे. आपणास माहिती असेलच, कासव म्हणजे मादी ही आपल्या पिल्लांना कधीच दूध पाजत नाही किंवा दूध पाजत नसते. तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते. त्याप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते. कासव नारायणाचा म्हणजेच श्री विष्णूचा साक्षात कूर्मावतार आहे. श्री विष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते. कासव सत्वगुणी प्रधान असते. त्याला त्याच्यातील सत्वगुणामुळे ज्ञानही प्राप्त होत असते. या ज्ञानामुळे त्याला स्वतःची कुंडलिनी जागृत व्हावी अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्री विष्णू देवाला प्रार्थना केल्यावर त्यांनी कासवाला मंदिरामध्ये गाभाराच्या समोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते. आता आपण कासवाचे गुण पाहूया. पहिला म्हणजे कासवामध्ये शरणागत भाव असतो. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवाच्या चरणाकडे असते. दुसरा गुण म्हणजे सत्वगुण. काही मंदिरामध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलले म्हणजेच कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे. तिसरा, आध्यात्मिक उन्नतीची इच्छा असल्यामुळे कासव मंदिरात कायम स्वरूपी राहते. कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच देवाचे खरे दर्शन घडते असा आहे. आपल्या घरात पितळेचे कासव ठेवल्याने श्री विष्णू सोबत महालक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. कासव दीर्घायुष्य असते. त्यामुळे घरातील व्यक्तीलाही दीर्घायुष्य प्राप्त होते. एक छोटासा सुविचार आपण घेऊया. स्वर्गीय सुखाची गुरुकिल्ली म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेला आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. प्रार्थनेमुळे आपल्यातील दुष्ट विचार नष्ट होऊन मन निर्मळ होते. मनाला शांती लाभते व मन प्रसन्न होते. प्रार्थना करताना मन एकाग्र असावे लागते. शाळेच्या आरंभी केलेल्या प्रार्थनेमुळे मन अभ्यासासाठी तयार असते. अध्यात्मात प्रार्थनेवर फार मोठा विश्वास आहे. आपले अंतःकरण स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. प्रार्थनेच्या वेळी माणूस सर्व काही विसरून परमेश्वराच्या चरणी लीन होतो. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्यांची मदत मागतो त्याला निश्चितपणे परमेश्वर मदत देतो. प्रार्थना म्हणजे आत्म्याच्या अगाध शक्तीला जागृत करणारे
दैवी बळ आहे. धन्यवाद. ओम नमो नारायणाय.